कळंबोली परिसरातील 35,000 वीज ग्राहकांपैकी 8,000 वीज ग्राहकांना शनिवार सकाळपासून ते संध्याकाळी 5:45 वाजेपर्यंत विजेविना राहावे लागले। जेसीबीचे काम सुरू असताना वीज वाहिनी तुटल्याने दिवसभर वीज गायब होती। सकाळपासून संध्याकाळपर्यंत वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने निम्म्या कळंबोलीकरांना विजेविना राहावे लागले। पनवेल महापालिकेचे कळंबोलीत अमर रुग्णालय ते रोडपाली विसर्जन तलाव या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे। हे काम सुरू असताना शनिवारी सकाळी पावसाळी नाल्यातून महावितरण कंपनीने टाकलेल्या वीज वाहिनीला जेसीबीचा धक्का लागल्याने 2 ठिकाणी वीज वाहिनी तुटली। कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र वीज वाहिनीवर 8,000 हून अधिक वीज ग्राहक असल्याने सर्व ग्राहकांना विजेविना राहावे लागले। पनवेल महापालिकेच्या कंत्राटदाराच्या जेसीबी ऑपरेटरच्या चुकीमुळे हा अपघात झाला असल्याने सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत वीज वाहिनीला जोड मारण्याचे काम सुरू होते। पालिकेचा वीज विभाग दुरुस्तीचे काम करत होता, मात्र नेमकी किती वाजेपर्यंत वीज परत येईल याचे उत्तर वीज महावितरण कंपनी आणि पनवेल महापालिकेचे अधिकारी उत्तर देऊ शकत नव्हते। महावितरण कंपनीने कळंबोलीतील वीज वाहिनी गटारे आणि पावसाळी नाल्यातून टाकल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।